सकाळ झालेली आहे आणि आम्ही रेडीसुद्धा. तर आता आपण जाणार आहोत आपली रेडी करण्यासाठी आणि त्यानंतर नाश्त्यासाठी. सो जाऊया. आज आहे पुण्यातला आपला दुसरा दिवस आणि जो की एकांकिका बघण्यामध्ये जाणार आहे आणि आपला प्रयोग आहे उद्या. सो आज पण आपल्याला फक्त एकच काम आहे की एकांकिका बघायचं. तर बघूयात आज कोणकोणत्या सुंदर सुंदर एकांकिका आपण बघतो आणि आज नाश्त्यात काय काय माहिती. काल ना पोह्यांमध्ये साखर टाकलेली होती. आम्ही लिंबू टाकतो, साखर टाकता कठीण आहे. घातल्या कसं आहे कुठे पण आपण दिले सायकल चालवतो. तर चांगल्या नशिबानं आम्हाला चांगला नाश्ता भेटलेला आहे. कॉफी आणि इडली पण खायला टाईमच नव्हता. फक्त 2 इडली खाल्ल्या. म्हणजे बचत म्हणजे जिथं बचत नाही तिथं बचत करतो आणि वेळ वाया घालत राहतो. आम्ही खाणं वाचतो, वेळ वाया घालतो. फुकट भेटते तर खाऊन घेत नाही पोटभर. बचायला पण वेळ लागतो ना. फुकट नाही म्हणू शकत. तसं येणार आमचं खर्च आमचं हे ते त्यानुसार ठीकच आहे. हां हे ते असं किती सगळं आलं बरं का. तसं आलं पाहिजे आपल्या नाटकात. तर आपल्याला येत नाही म्हणजे त्यांचं असं काय कृत्रिम वाटतं. कृत्रिम. आता मला सांग किती छान रोड आहे इथं. कुठे आपल्याला व्हिडिओ काढायला पाहून घ्या. अरे मुंबई सॉरी पुणे अशी जागा आहे नको त्या ठिकाणी पण काय छान छान प्लेसेस आहेत. मग इथे कशाला येते कोणता प्लेस आहे? सदाशिव कावा. आम्ही छान दिसते का? अरे हे गाडी थांबली ना म्हणून आपण थांबलो. गाडी थांबली. मी काढणार आहे इथे. मी माझा रस्ता बाई जायच्या अगोदरच गर्दी झाली का. तर आता नाट्यगृहामध्ये सर्वजण आलेले आहेत. ही पूर्ण जी लाईन दिसते ना पूर्ण आपल्या कॉलेजची. बाकी सगळेजण येत आहे. आपण अर्धा तास लवकर आहोत. अरे दिसतं का व्यवस्थित? काय नाही होत. सेंटरच पाहिजे असं नको. पहिलं नाटक झालं नव्हतं चालल्याचं. सो बघूया आज कोणकोणते नाटक होतं. अजून 15 मिनटं बाकी. आपण लवकर आहे. आपण तिथं लेट होतो पण इथं लवकर आहे. हुशार आहे ना आपण. बाय. संपल्यावर व्हिडिओ सुरू करतोय आम्ही पण हे बाकी आहे. बोल. काय गुपचूप मला बी खायचं. खाऊन घेतो मग व्हिडिओ काढतो. आपल्या एकांकिका बघून झाल्या होत्या. आपला ब्रेक टाईमसुद्धा झाला होता. तर आपण आलो होतो मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. हे मंदिर खरंच खूप जुनं आणि खूप छान होतं. त्याचं म्हणजे स्ट्रक्चरसुद्धा खूप जुनं होतं आणि खूप छान वाटत होतं. तर आम्ही ते दर्शन वगैरे केले आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो. त्यानंतर आपण पुन्हा एकांकिका बघण्यासाठी गेलो होतो. एकांकिका बघण्यासाठी खरंच खूप गर्दी वगैरे होती. आणि त्यानंतर आपलं युनिव्हर्सिटीचं बुजगावनं हे नाटक झालं. त्यासाठी आम्ही त्यांना मदत वगैरे केली. सामान वगैरे पुन्हा आपण जिथं खडकी हॉलला राहत होतो तिथं सामान वगैरे सर्व नेऊन ठेवलं. आपली एकांकिका खूप चांगली आणि खूप त्या एकांकिकेला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर लगेचच जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जेवण केलं. जेवण चांगलं होतं. सगळ्यांच्या आवडीचं होतं.
काय होतं, पावभाजी. हां, विसरलेच बघा, पावभाजी होती. चांगलं होतं, ओके. त्यानंतर आपली घेण्यात आली होती मीटिंग. म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल, कोणाला काय वाटतं या कॉम्पिटिशनबद्दल, पुरुषोत्तम करंडक या ही जी एवढी मोठी स्पर्धा आहे त्या कॉम्पिटिशनबद्दल मुलांना काय वाटतं त्याबद्दल त्यांचे मत जाणून घेतले. आणि अशा प्रकारे आजचा आपला दिवस एकदम सुरळीत आणि चांगल्या प्रकारे गेलेला होता. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमचे असेच व्लॉग पुण्यामधले अजून 1-2 दिवसाचे येत राहतील. तर तुम्ही व्लॉग टू बी कंटिन्यू बघा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.